जर विकास करायचा असेल तर सुरेश भैया आता निवडून येणार आहेत आणि तालुक्याचा विकास 100% सुरेश भैया नागरे निवडून येणार आहे 100% नहीं भामरे साहब है ना हमारे आमदार मेघनाथ दीदी आई सुन के 100% सुनते हैं मेघनाथ दीदी। विकास रहता था यहाँ लोगों को हाथ को काम रहता था तो 60-60 हजार लोग नासिक बम्बई औरंगाबाद को जाते थे ना ये सब बनाने की स्कीम है ये 25-30 साल से ये स्कीम चल रही ये कैसेट बंद हो गई। मार्केट कमेटी के 33 लाख का कोटी का घोटाला करके सब लोग फरार है विजयराव भांबळे के। विजयराव मी का पाण्याची बाटली आहे का? इलेक्शन आलं म्हणजे फोन लावायचं कोठं आहे राही जी आणि मग आमदार झाले तर कोण आहे जी? रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी विमा घोटाळा केलता 7 कोटीचा पीडीसी बँकेचा परभणीचे अध्यक्ष असताना। हे दोघांचे सेटलमेंट कसं आहे जर हे आमदार झाले तर 15% घेतात आणि त्याला 5% देतात ते आमदार झाले तर 15% हे भांबळे साहेब घेतात 5% बोर्डीकर साहेबाला देतात पण मनोज दादा जरांगे पाटलांच्या फॅक्टरमुळे या दोन्ही आजी माजी यांच्यावरती राजकीय सत्तेचा ट्रॅक्टर मराठे नांगरून काढतील। मतदारसंघातलं कसं आहे 2019 पासून 2024 ला जिंतूर तालुका बिन मायबापाचं झाले। इथं आमदार आहे का नाही आहे हे लोकांना अजून माहितच नाही। कारखान्याचे माणूस लागले आतापर्यंत 1000 ते 1200 लोक हमारी भूल कमल का फूल। मेघना मॅडमचा सुद्धा मी काम 19 ला केलं त्यांची शीट आणायमध्ये माझं फार योगदान आहे। शादीखाना स्मशानभूमीची भिंत किंवा हे जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस यालाच हे विकास म्हणतात। गव्हर्नमेंटची स्कीम आहे नाल्या घरून द्यायला नाही कोणाला घरून द्यायला नाही। जय हिंद जय महाराष्ट्र। तर आज आपण आहोत जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात आपण चर्चा विधानसभेचा एक स्पेशल सेगमेंट चालू केला आहे। तर या चर्चेसाठी आपण सर्व पक्षाच्या राजकीय लोकांना निमंत्रित केलं। काही जण इथं आलेत जे आलेत त्यांना आपण विचारणार आहोत। तर या मतदारसंघात भाजपच्या आमदार आहेत मेघनाताई बोर्डीकर यांनी त्यांच्या मागील 5 वर्षात मतदारसंघात कामं केलीत नाही केलीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता बट 14 राष्ट्रवादी काँग्रेसने इथं विजय मिळून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात केला। पण सध्या या मतदारसंघाची परिस्थिती बदललेली आहे कारण काँग्रेसकडून सुरेश नागरे ही इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजय मानेकराव भांबळे हे इच्छुक आहेत। ही जागा महाविकासकडे कोणाला सुटणार राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटेन की काँग्रेसला सुटेन तर आपण याविषयी इथल्या मतदारांशी चर्चा करणार आहोत। व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका पाहत राहा चौथा स्तंभ चॅनल सबस्क्राईब करा। काय नाव सर आपलं? सय्यद मोहसिन। काय वाटतं मेघना दीदी मतदारसंघात कामं केली का नाही? कसं आहे ते मेघना दीदी जे त्यांची आता त्या 25 वर्षांनी त्यांची सत्ता आहे 5 वर्षामधला काळ सोडले ते सत्तात राहून ते जसा विकास व्हायचा तसा नाही झाला। भांबळे साहेबाला 5 वर्षाची संधी भेटली होती सत्ता नसताना भांबळे साहेबांनी इतके कामं केले जे सत्तात असताना सध्याच्या समजा रनिंग आमदार करू शकत नाही। भांबळे साहेबांनी सत्ता नसताना जिंतूर तालुक्यात इतके कामं केले सगळे तालुक्याच्या चेहऱ्यावर बदलून दिले सगळीकडे रस्ते शादीखाने नाल्या मंगल कार्यालय। आता मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे आता विजयरावचा आज तिकीट फायनल झाला तुतारी शरद पवार गटात। हो सध्या मला जितकं फायनल झालं नाही तिकीट तुम्ही फायनल झालं समजा झालं असं आहे का? आता याच्या पुढचे आमदार विजयरावच राहणार 100% काढा दगडावरची रेख आहे। काम केलं का भांबळे 100% काम केले लोक म्हणाले भांबळे साहेबांनी कामं आम्ही केली नव्हती. स्वतः काम दाखवू शकतो तुम्हाला नेऊन असं आहे का? भांबळे साहेबांना मागच्या सांगायला 5 की वर्षात कामं जे कामं केलेले हम्म. आम्ही स्वतः दाखवू शकतो तुम्हाला नेऊन कुठं काय कामं केलेले। जिंतूर मध्ये 3 शादीखाने केले विजयरावनं मुस्लिम समाजासाठी प्रत्येक लोकांना न्याय दिला विजयरावनं। हे मतदारसंघातलं कसं आहे 2019 पासून 2024 ला जिंतूर तालुका बिन मायबापाचं झाले। इथं आमदार आहे का नाही आहे हे लोकांना अजून माहितच नाही आणि आमदार आहे तो कुठं आहे आणि काय कुठं कामं केले कुठं नाही केले दाखवा आमदारांना नाही तर आमदाराच्या लोकांना दाखवा नाही तर माझी आमदारांना कामं केलेले आम्ही जनतेला दाखवतो तुम्ही आमच्या सोबत चला प्रत्येक कामं दाखवू आम्ही तुम्हाला। काय ना सर आपलं? मोबिन जलाल कुरैशी। काय वाटतं भाजपच्या आमदारांनी कामं केली नाही म्हणाले? बहुत करे बहुत इंशाल्लाह बहुत करे। मेघनाथ दीदी ने जिंतूर से लेके तो सीलू तक खेड़े पाड़े बहुत अच्छा काम करे। लोक तर म्हणले काय म्हणले तुम्ही 5 वर्षात बिन मायबापाचा तालुका झाला। बिन मायबाप तालुका नहीं बोलते रहता है ऐसा कोई नहीं बहुत करे काम माशाल्लाह बहुत अच्छा करे। एखादं मेघनाथ काम दीदी माहिती का? बहुत काम करे क्या बताने का बहुत कामं सबको करते, मालूम है। एखादं काम सांगा मला। जिंतूर में करे खेड़े पाड़े करे। आम्ही सांगतो कामा भांबळे साहेबांना विकास काय केला आम्ही नेऊन दाखवू शकतो कामा केलेले दाखवू शकतो तुम्ही एखादा दाखवा। हे असं म्हणाले तुम्ही एखादं जिंतूर में काम करे अपने जिंतूर रोड पे करे अपने पीछे करे सरकारी दवाखाने के पीछे काम सांगा म्हणाले मी काम बहुत करे ना। तर एखादं काम सांगा मला।
शादी खाने का काम करे. काही लोकांनी सांगितलं की आदरणीय दीदी मॅडमने काम नाही केलं. हे जे रेस्ट हाऊसचं आपण जे काम बघतोय, थोडा कॅमेरा घुमवा, त्याचा आपण सर्वे करा. हे काम दीदीच्या आमदार प्लेट मध्ये झालेलं आहे. हे समोरचं जे रोड आहे ते बी दीदीनेच केलेलं आहे. अनेक काम असे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम चालू आहे, पोलीस स्टेशनमध्ये काम चालू आहे, मुस्लिम समाजाच्या वस्तीवाड्यामध्ये काम चालू आहे, सेलूमध्ये काम चालू आहे. तुम्ही अजून फिरा, लोकांमध्ये तपासा जाऊन की आदरणीय मेघना दीदी बोर्डीकरांनी काय काम केलं. सर्वात आधी लाडकी बहीण योजना जी आहे आणि अनेक अशी योजना आहे जे मॅडमनी घरोघरी जाऊन आपले माणसं पाठवून ते पूर्ण केलेले. मला असा खात्री आहे की हे मी 100% सांगतो की दीदी यावेळेस पुन्हा भरघोस मताने निवडून येशील, ही माझी अपेक्षा लोकांकडून आहे. आणि लोकांनी असा न स्वार्थी आमदार निवडून द्यावा हे मी लोकांकडूनही अपेक्षा करतो. काय नाव सर आपलं? मी एवढं सांगू शकतो विकासाबद्दल. 2.5 वर्ष आमच्या मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांना मिळालेले होते आणि या 2.5 वर्षामध्ये जर जिंतूरची परिस्थिती बघितली तर आम्ही अल्पसंख्याकमधून 3 कोटी रुपयाचे कामं शहरामध्ये केलेले आहेत. त्याच्यामध्ये 2.5 वर्षामध्ये 3 अल्पसंख्याने 3 कोटीचे कामं केलेत आहेत. पण पूर्ण ग्रामीण मध्ये अरे ज्या लोकांनी आमदार लोकांनी कामं केले त्यांना निवडून देण्याचं गरजेचंच आहे. जनता निवडून देणार नाही असं काही नाही. मराठा लोक पूर्ण हुशार आहे, ते त्यांच्या पद्धतीने काम करतील, हे आम्हाला 100% त्यांच्याकडून खात्री आहे. मराठा समाजाला सांगायचं काम नाही, मराठा समाजाला सांगायचं काम नाही, मुस्लिम समाजाला सांगायचं काम नाही, कोणत्या समाजाला सांगायचं काम नाही. विकासाच्या पोटी जे आमदार निवडून द्यायचा त्यांना ते देऊ शकतात, त्याचा काय हे विषय नहीं. अब जैसा घरकुल की योजना थी, आज 4 साल से ना रनिंग आमदार ने करे ना माजी आमदार ने करे. जो अंतिम हफ्ते का जो मुद्दा था तो हमने एमआईएम की तरफ से लड़ के डायरेक्ट प्रधानमंत्री साहब को लेटर लिख के उनके विरोध में, पूरे अधिकारी के विरोध में इनको निलंबित करो बोल के पूरा ये काम को अंजाम देते हुए आज उनका जो रनिंग हफ्ता चालू है. तो चाहे वो घरकुल का मुद्दा हो, चाहिए ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं आता सध्या परिस्थिती हिशोबानं ताई निवडून येतात का नाही? तुम्हाला काय नहीं, वाटतं? हम तो बोले कि हमने निवड़ के आना. तुम्ही उभं राहणार का मग? हाँ जी हाँ. तर तुम्हाला वाटतं का तुम्ही निवडून येतात? हम जो है क्या अभी लड़ाई में रेस में भी बढ़ेंगे. अब वो आना नहीं आना, तो हम जो बी टीम को आरोप लगा रहे जो हमारे ऊपर, तो अभी ये संसद के अंदर का जो खेल देखो जाएगा, पूरे मुसलमानों ने यहाँ से वहाँ से मतदान दिए. अभी क्या करे संसद के अंदर सबको मालूम है. संसद में खामोश बैठने का मतलब क्या होता? संसद में खामोश बैठने का मतलब क्या होता? संसद में जाके खामोश बैठने का मतलब क्या होता मेरे को बताओ सर आपके माध्यम से. अगर कोई आदमी विरोध करेगा, विरोध के अंदर अगर जो बात करता है अगर वो टाली भी बजाता तो ये का मैसेज जाता है कि भाई ये आदमी उनके साथ है. स्थानिक मुद्द्यावर तुम्हाला स्थानिक राजकारण तुमच्या मतदारसंघात स्थानिक जो काम पे जो है कि आज जाके जिंतूर शहर का हाल देख सकते हैं. जो हर आदमी जो तारीफ कर रहा है अपने अपने लेवल पे, आज जिंतूर शहर में घूम के तुम बता सकते हैं कि रास्ते कहीं अगर एक सलामत है तो फिर आपको बात करो. परत येतो. ॲडव्होकेट माधव दाभाडे. मतदारसंघामध्ये आता दोन्ही गटांची लोक म्हणतायत की आम्ही विकास केला, परंतु विकासाची यांची जर कॉन्सेप्ट बघितली आपण तर यांच्या मनाने रस्ता, शादीखाना, स्मशानभूमीची भिंत किंवा हे जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस यालाच हे विकास म्हणतात. खरा विकास म्हणजे काय तर या तर मूलभूत गरजा आहेत. रस्ता, वीज, शादीखाना वगैरे ह्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत गरजा ह्या स्वातंत्र्यानंतर 20 वर्षात किंवा 25 वर्षामध्येच त्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, परंतु तसं आपल्या तालुक्यामध्ये झालेलं दिसत नाही. खरा विकास म्हणजे काय तर मुलांपर्यंत शिक्षण, मोफत शिक्षण जे आहे. जिल्हा परिषदच्या शाळा जर बघितल्या आपण आपल्या तालुक्यातल्या आमच्या, तर सर्व शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, बंद अवस्थेमध्ये पडल्याची परिस्थिती आहे. सरकारी दवाखाना जर बघितला तर इथं ट्रामा केअर सेंटर फक्त म्हणायला आहे, परंतु त्याला ड्रामा केअर सेंटर म्हणलं तरी चालेल, एवढी बेकार अवस्था आहे तिथली. त्या ट्रामा केअर सेंटरमध्ये कोणीही कधी येतं आणि टिकली मारून जातं. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना मारहाण होणं, नर्सेसला सुद्धा मारहाण होती. आणि त्यावर या दोन्ही गटांचे जे प्रमुख आहेत ते कोणीही ब्रश सुद्धा काढत नाही. रनिंग आमदार आणि माजी आमदार दोन्ही गटाचं प्रमुख कोणीही त्याच्या बाबतीत काहीही बोलताना दिसत नाही. त्यानंतर आपण जर बघितलं तर इथल्या बेरोजगारीचा प्रश्न एवढा चरमसीमेवर आहे. मराठा आरक्षणाचा फटका इथे ताई मेघना दीदी आणि विजयराव भांबळे या दोघांनाही बसणार आहे 100%. लोकांना तिसरा पर्याय हवा, तो तिसरा पर्याय कोणीही असेल. तुमच्या हिशोबाने कोणी तिसरा पर्याय? मनोज जरांगे पाटिल. पहले शुरू काम जो बोल रहे लोग कि काम करे, पहले शुरू में ये बात तो कि एक काम अच्छा करे इन्होंने कि जो रोड है
रोड के ऊपर जो धूल उड़ रही है तो लोगों को कैसा घर से पाउडर गिटर लगाने की जरूरत नहीं ना, ऑटोमेटिक बाहर निकल गया तो धूल ऑटोमेटिक मुंह पे उड़ रही है उसके, और समझ में आ जा रहा। तो सुबह में तुमने देखे होंगे ना धूल का क्या परिस्थिति, ये काम करे। और जिंतूर में दूसरा मतलब बेरोजगार लोगों को वास्ते कुछ लाए नहीं, ये तो अपने जो रोड बनाए इन्होंने, अब उन्होंने जो बोल रहे मुद्दा उठाए कि जो रोड बनाए, तो जाके देखो कोई एरिया में जहाँ रोड बनाए क्या उन्होंने 5 साल में रोड बनाए क्या, उसके 5 साल पहले हमने विजय मानिकराव भामड़े को भी चांस दिए थे, उनकी नगर पालिका दिए थे, क्या करे उन्होंने नगर पालिका के टाइम पे, खाली उन्होंने बराबर उनके जो काम थे उतने उठा दिए, उतने पैसे उठा के बस खा गए, खत्म करे, कुछ काम करे नहीं, कुछ विकास करे नहीं, और उद्योग कुछ लाए नाही ना। बेरोजगार लोक घुमरे ना गाव में। जिंतूर मध्ये आम्हाला रोजगार पाहिजे, आम्हाला रोजगारच नाही, काही उद्योग आणला नाही, काही कंपनी आणली नाही, काय केलं नाही जिंतूर मध्ये, तो बेरोजगार है ना सगळे जण। भामड़े साहब के हाथ में सत्ता आई थी 5 साल। भामड़े साहब आमदार थे। जब भामड़े साहब ने रोड हर घर के सामने रोड बनाया है, तुम जाके देखो, प्रत्येक घरासमोर रोड गेले। हाँ जाके देखो, तो उन्होंने बोले कि घरकुल उनका नगर पालिका ने घरकुल लाने वाले भामड़े साहब। जैसे शासकीय स्कीम आहे ना ती, घरकुल झालं आहे। हाँ ना, शासकीय आना लाना तो पड़ेगा ना, लाना पड़ेगा कि नहीं। जैसे ये बोलते हमारी सरकार है, वाहनों के हस्ते पैसे दे रहे क्या, ये घर से दे रहे क्या, घर से दे रहे क्या, तेल के भाव देखो, शक्कर के भाव देखो, हर चीज में भाव बढ़ा रहे हैं तुम। अरे हाँ, 100 का तो बाउंड्री पवन होने वाला है, उसको 500 करे, वो चल जा रहा है। काय वाटते ताईला फटका बसणार नाही मतदार फटका बोले तो कुछ आने का चांस नहीं। भामड़े साहब, भामड़े साहेब, काय नाव सर आपलं? मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की या मतदारसंघात जवळपास 20-25 वर्षे झाले माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर होते सुरुवातीला, त्यांनी काही या तालुक्याचा विकास केलेला नाही। त्यांनी स्वतःचे फक्त निवडणुकीत पैसा वाटायचा आणि 5 वर्षात त्याच्या किती 10 पट 5 पट काय जे काढायचं ते काढायचं काम केलं। कोणत्याही शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही, काय नाही। आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी विमा घोटाळा केलता 7 कोटीचा पीडीसी बँकेचा, परभणीचे अध्यक्ष असताना। आणि झालं दुसरे जे माझे आमदार आता आहेत विजय भांबळे, यांनी सुद्धा काही तालुक्याचा विकास केलेला नाही। बदल व्हावा आता तिसरा पर्याय आहे इथं, दोघांना सोडून। कारण की पहिले कसं होतं, मी नाही तर तू, तू नाही तर मी, कोणी निवडून आलं तर आपण दोघं वाटून खाऊ। नगरपालिका विजय भांबळेचे असताना मी स्वतः, मला माहित आहे, मुन्ना गोरे यांचं बरेच काही बिल थकले होते, यांनी दोघांनी सेटलमेंट केलं। भांबळे आणि बोर्डीकर यांनी सेटलमेंट केलं आणि त्याच्यानंतर जवळपास यांनी 3-4 वर्ष नगरपालिका चालवली। पहिले 1-1.5 वर्ष त्यांचा कट्टर विरोध होता। यावेळेस 100% बदल व्हायला। सक्षम उमेदवार आता काँग्रेसकडून सुरेशभाई नागरे, चांगलं नेतृत्व आहे आणि विकास विमुख नेतृत्व आहे। आणि आमच्या तालुक्यातून बाहेरगावी जे लोक गेलेले आहेत काम करण्यासाठी, त्यांची काय जाण्याची इच्छा नसती, परंतु आज आमदार लोकांनी मेघना दिदी असो, रामप्रसादजी बोर्डीकर असो का विजय भांबळे असो, यांनी कोणत्याही प्रकारचं नवयुवकासाठी कोणतंही हाताला काम लागावं असं इंडस्ट्रियल एरिया इथं आणलेला नाही, जिंतूर मध्ये बी नाही, सेलूत बी नाही। हा, त्यामुळे लोक बाहेर गावी गेलेले आहेत। मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे की आता लोकांनी असं बदल करायचं ठरवलं। कारण काय की 2 घरामध्येच आतापर्यंत राजकारण चालू होतं, बोर्डीकर आणि भांबळे। बऱ्याच दिवसात 25 वर्ष म्हणजे 15 वर्ष भांबळे साहेबाकडे जिल्हा म्हणजे विकास काय असतो, विकासाची कल्पना संकल्पना या लोकांना माहित नाही, तुमच्या मतदारसंघाच्या लोकांना यायला दोघायला माहित आहे। हे जे लोक उभे आहेत ना, हे पत्रकार, हे यायला 50-50 हजार रुपये देणे, यायचं मतदान घेणे आणि यायला 5 वर्ष न विचारणे, हे धंदा बोर्डीकराचा आणि भांबळेचा आहे। एक कार्यकर्ता जो इथं आहे, एक कार्यकर्त्याच्या अंगावर कपडे, अंगावर बूट, अंगावर चप्पल घेण्याची ताकद या आमदारांनी करून दिली नाही, ही खंत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणतो, हे दोघांचं सेटलमेंट कसं आहे, जर हे आमदार झाले तर 15% घेतात आणि त्याला 5% देतात, ते आमदार झाले तर 15% हे भांबळे साहेब घेतात, 5% बोर्डीकर साहेबाला देतात, पण दोघांच्या कामावर एक अर्ज करत नाही। साधा जर घरकुलाचा विषय असेल त्याच्यावर अर्ज कोणाचा, भांबळे साहेबाचा, बोर्डीकर साहेबाचा। साधा रस्त्याचा प्रश्न असेल त्याच्यावर अर्ज कोण करतात, भांबळे साहेब, बोर्डीकर साहेब। आणि त्यांचं हजारो कोटीचे काम आहेत, याला सगळ्याला माहित आहे, जे पत्रकार आहेत यांना। बोर्डीकर साहेब 25 वर्षापासून नाही, हे आमच्या, हे तुम्हाला नाही बोलल मी, आमचा मित्र आहे, तुम्ही थांबा, यायला माहित आहे, आम्ही दोघांनी काम केलं, एक मिनिट,
आम्ही काम केलं पण आतापर्यंत या लोकांनी जनतेला वापरलं हाताला का अरे यार इसको बोलना मैं यार एक मिनिट साधी गोष्ट आहे काय नाही या लोकांनी हे जिथं सगळे लोक उभे आहेत हे दोनच पक्षाचे कार्यकर्ते आहेत यायला सगळ्या लोकांनी वापरलं आणि रोजगार म्हणसाल ना तर रोजगार आमच्याकडून एक 30-35 हजार रोजगार बाहेर आहे आता हे त्यांना भेटायला जातात जर या गावामध्ये तालुक्यामध्ये जर यायनं काम दिलं असतं रोजगाराला तर बाहेर जायची काही गरज होती का नाही पण त्या यायने यायचं पाप हे बाहेर गेलेत लोक त्याला भेटायला जातात म्हणून यायला आता निवडून देणार नाही. डायरेक्ट तुमच्यावर आरोप केला की तुमचे आमदार 15-15% घेतात म्हणून. ठीक आहे मान्य आहे पण विकासाचा मुद्दा बाजूला राहू द्या पहिला यांच्या याला हे देतो की गावागावामध्ये शहरामध्ये रोड केले जाण्यासाठी जर घर बांधलं तर त्याला जाण्यासाठी 20 फुटाचा रस्ता कायमस्वरूपी असतो याला विकास म्हणता येणार नाही ज्यांनी शब्द वापरले हे चुकीचे आहे तर त्याला 20 फुटाचा रस्ता जाण्यासाठी असतोच इमारत बांधली त्याला 40 फुटाचा रस्ता जाण्यासाठी असतो विकासाला याला विकास मस्ता येणार नाही पण मी उद्योगाबाबतीत बोलतो विश्वकर्मा योजना जर वापरली जाती लघु उद्योगसाठी महिलासाठी तर सर्व सोशल मीडिया वर्क मधून गावोगावी जाऊन त्याची प्रचार करून त्यांना अपलोजित केलं जातंय की त्यांना सकारात्मक केलं जातंय की तुम्ही ही विश्वकर्मा योजना भरा त्याच्यानंतर लाडली बहीण योजनेच्या संदर्भामध्ये मी मानतो शासनाची अरे शासनाची ना माझ्या घरकुल बी शासनाची आणि ते बी शासनाची ते म्हणते हे रेस्ट हाऊस बांधलं काय होणार मी काय म्हणतो शासनाची लाडली बहीण कोणत्या सांगा इमारती 50 वर्षापासून जशा होत्या तशा होत्या आज विकास नाही तर काय गव्हर्नमेंटची स्कीम आहे नाल्या घरून द्यायला नाही नाल्याला घरून द्यायला नाही आम्हाला म्हणायचं एकच आहे कामगार जातात ना कामगार त्यांच्यासाठी कारखाना तयार करून आम्ही म्हणतो कामगारासाठी आम्ही पैसे घेऊन बोलतो कामगारासाठी आम्ही कारखाना तयार केलेला आहे कोणाचं काय हे नाही MIDC मध्ये काय वाटतं सर दोघं सगळे भाडेले तुम्हाला काय वाटतं साखर खाण्याचा जिंतूरून काय संबंध नाही आतापर्यंत कोणी जिंतूर जात होते लागले नाही कोणी पाहिले नाही फक्त 15 वर्षांनी कारखाने म्हणाले कारखान्याचे कोणता माणूस लागले आतापर्यंत 1000 ते 1200 लोक सर हे दोघं लोक सांगायले दोघं लोक आपल्या तुमचं काय मत दोघांनी बी जिंतूर सेलूचा विकास केलेला नाही दोघंही बोलबच्चन आहेत आणि जनतेनं आता ठरलेलं आहे काँग्रेस कोण सुरेश भैया नागरे आता फायनल आहे हे दोघांच्या भांडणामध्ये लोक कदरून गेलात गावागावामध्ये भांडणं आहेत खेड्यामध्ये भांडणं आहेत भावामध्ये यहाँ विकास रहता था यहाँ लोगों को हाथ को काम रहता था तो 60-60 हजार लोग नासिक बम्बई औरंगाबाद को जाते थे ना ये सब चूतिया बनाने की स्कीम है ये 25-30 साल से ये स्कीम चल रही ये कैसेट बंद हो गई अब ये 1 महीने के बाद सबको समझ में आ जाएगा क्या है तो दूध का दूध पानी का पानी भैया को टिकट डिक्लेयर है सुरेश भैया को कांग्रेस का टिकट मिलने वाला है ठीक है सुरेश भैया को अगर टिकट नहीं भी मिला सुरेश भैया वो आदमी जो विकास करने वाला आदमी हम सुरेश भैया का काम करेंगे टिकट अभी किसी का डिक्लेयर नहीं हुआ टिकट तो कांग्रेस को मिला हम वहाँ विकास आघाड़ी के साथ है राष्ट्रवादी बरं सुरेश भाईला तिकीट भेटला तर तुम्ही काम करणार का त्यांचं आपण एवढं भांडायला काय हमारे आमदार मेघनाथ दीदी आणि शुनके 100% शुनके आणि मेघनाथ दीदी यांच्यापाशी काही मुद्दे नाही एकमेकांना बात करायला एक मिनिट हे नाही बोलत हे लय झाले काय आराम से बोला थोड़ा सामान्य बोला ना सुरेश भैया का टिकट मिला तो हम काम करेंगे इनको पूछो किसका काम करेंगे किसका करेंगे हमने साहब का करेंगे करेंगे
भामरे साहब ठीक है ओके बस खत्म ये रहा इनके आना अगर सुरेश भाया को तिकीट फायनल आहे जिल्हा परिषद अध्यक्ष माझी मिसेस होती मग तिथं जागा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाला ओबीसी महिला सुटलेली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादीकडून भरपूर महिला होत्या आणि तिथं जागा जिल्हा परिषदला अध्यक्ष ओबीसी महिला सुटल्यामुळे अध्यक्षपद आम्हाला भेटलंय आणि अध्यक्ष झाल्याच्या नंतर जे काय जे टक्केवारी आहे ती असती ती फक्त विजय भांबळे यांनीच घेतलेली आहे आम्ही फक्त नावाला जिल्हा परिषद अध्यक्ष होतो हा आता बोला तुम्ही मेरा बोलना ये है कि पूरे परभणी जिले में हा शरद पवार गट के सिर्फ एकदम कट्टर नेते हमारे विजयराव माणिकराव भामरे अकेले टिकट उनका काटने का विषय नहीं आता बड़े उठालिया टिकट उनका काटने का टिकट कैसा हम काँग्रेस के बाली किल्ला काँग्रेस मध्ये आम्ही रोज या तालुक्यामध्ये विकास काय होणार आहे जर विकास करायचा असेल तर सुरेश भैया आता निवडून येणार आहेत आणि तालुक्याचा विकास 100% सुरेश भैया नागरे निवडून येणार आहे 100% नहीं भामरे साहब है ना उन्होंने क्या बोले भाई घरकुल क्या बोले इन्होंने घरकुल कई किस की में बोले सर्व राजकीय भूमिका मांडण्यामध्ये आपले कार्यकर्ते व्यस्त आहेत परंतु खरंच तालुक्याची दयनीय अवस्था झाली गेली 35 वर्षापासून इथल्या नागरिकांना पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर या गावावरती कामासाठी जावं लागतं हीच या सर्वात मोठी शोकांतिका या तालुक्यात जो महंगाई जो देश के अंदर बढ़ी हुई है तो ये महंगाई का असर जो है क्या मेरे सर के को आज ये मालूम हो रहा है कि आज मिनिमम एक घर के ऊपर 8,000 रुपए खर्चा महीना बढ़ गया हुआ है अभी ये राष्ट्रवादी का कहना है कि भामरे साहब ने जिंतूर के अंदर 3 शादी खाने बनाए ओके हाँ जब उन्होंने शादी खाने का स्टाफ था तो जब क्या बोले थे उन्होंने बाबा जानी खुद मौजूद था वहाँ पे और भामरे साहब भी थे तो क्या कहा उन्होंने कि बूंदी का शाट नहीं रहेगा कम से कम 2,000 रुपये देना पड़ेगा आज तुम जाके देखो वहाँ 8,000 रुपये पूरी धानली चाली नीचे से ऊपर तक है कहाँ पे हमारे चिंतूर के अंदर मदनी फंक्शन हॉल बनाया है सार्वजनिक हॉल है तो वो वहाँ पे 2,000 रुपये मांग नहीं करे थे इन्होंने कि 2,000 रुपये नगर पालिका से लेंगे इसका बिल जो भी बनेगा इसकी पौती फटेंगी 2,000 रुपये की लेकिन आज क्या है धांधली कि 8,000 रुपये अगर शादी खाने कोई भी तुम XYZ कोई भी गया समझो तो 8,000 रुपये पहले भरना है वहाँ बाद में शादी खाने की तुम्हारी डेट मिलेगी ओके ये इसको बोलते क्या विकास काय बोले तुमचं काय मत आहे? ये जो बोर्ड है शादी खाने का जो धानली चढ़ी कलेक्टर ने इसका GR काट के 11,000 रुपए कलेक्टर ने इसका एक शादी का खर्चा बताया जैसा कि शादी खाना अपन कर रहे इतना बड़ा बरं मी काय म्हणलो मुस्लिम समाजामध्ये शिक्षण नाही रोजगार नाही तुम्ही शादी खाना का मागता दुसरं नाही, काय लोक मागता? म्हणायले. शादी खाना तेवढी हा ये गोष्ट तुमची बरोबर थोडं खोलून बोला राव. बरं आता एक पुन्हा एक ठर 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 मी काय म्हणलो तुमच्या महिलांना इथं मुलींना जायला कॉलेज आहे का नाही. हा? नाही मग तुम्ही ते मागा ना आमदार बरं ते मागवा बरं ते मागवा आता तुम्ही एक विषय कि जिस नेता को जनता से मोहब्बत नहीं होती उस नेता की फिर हमको भी ज़रूरत नहीं होती आता तुमचं म्हणणं आहे की येणार विधानसभाला कोण तुम्ही दोन्ही बदल माझा पर्सनल म्हणतो म्हणजे तरक्की प्रगती वगैरे काय झाली कोणाला ठाव विजयराव माणिकराव भांबळे साहेबाचं मी काम 4 पासून 2004ला हत्तीपासून उभं राहिले होते तेव्हा काम केलं टीव्हीला 9ला आणि 14ला आमदारला तिन्ही पक्षात म्हणजे तिन्ही वेळ काम केलं यांना चिल्लर काम दिलं तर माझं काही माझं स्वतःचं नाही मी म्हणलं की साहेब तुम्ही आमदार झाल्यावर काय काम आणि ते काम घेऊन गेलो मात्र आमदार विजय भांबळे साहेबांना चॉकलेट दिलं काहीच केलं नाही हां मग काय झालं 2019ला आम्ही मुसलमान लोक मतदान करीत नाही बीजेपीला मात्र मी मजबूर झालं ह्या माणसाला काम नाही केलं म्हणून तो हमारी भूल कमल का फूल तर मेघना मॅडमचा सुद्धा मी काम 19ला केलं त्यांची शीट आणायमध्ये माझं फार योगदान आहे मग तसं करता करता काहीच म्हणजे कसं आहे आमदार मॅडम पासून बी काय झालं नाही काय मागितलं होतं यांना 1 किलोमीटर रोड हा आणि दुसरी गोष्ट विजय भांबळे बद्दल बोलतो मी 4 दिवसाखाली हॅलो 2 मिनिटं ऐका फक्त 4 दिवसाखाली मला विजयरावचा फोन आला तर मी भेटलं मी म्हणलं विजयराव मी का पाण्याची बाटली आहे का इलेक्शन आलं म्हणजे फोन लावायचं कुठं आहे राही जी आणि मग आमदार झाले तर कोण आहे जी तर त्यांना भेटलो की माझे तुमची चुकी ते आमदार माझ्या आमदारला 4 चुकी दाखवले पहिला ते माणसानं मला एक पद दिली घेतात म्हणून अल्पसंख्या नाही दिली ते विजयरावनं 15 वर्ष बिना साखरेचे रसगुल्ले दिले मॅग्नामेंट आता माझा हे म्हणणं आहे तिसरा ऑप्शन पाहिजे तिसरा कोणीतरी जे येतात जिंतूर तालुक्यामध्ये आमदार पाहिजे हा आणि
नाही ना दमा एक मिनिट कोणी असो आणि नसेल तर मला तर असं वाटायला माझ्या पुरतं मी बोलायलो जर तिसरा नसताना तुम्ही नोटा दाबून आपली नाराजी चालेल दाखवा. चालेल. तर तुम्हाला काय वाटतं बोला. मला वाटतंय आता हे जे झगडे आहेत हे सगळे या 20 ते 25 दिवसामध्ये क्लिअर होणार आहेत. सुरेशराव कुंडलिकराव नागरे ह्या तालुक्याचे आमदार होणार आहेत आणि हे जे आढळलेत का हे आमच्या सोबतच आहेत. फक्त हे त्यांची ताकद दाखवत आहेत. हे सगळे मधातून मला पत्रकारचं बंधूचं फोन येतंय, त्याचा फोन येतंय, हे सगळे फोन आम्हाला चालू आहेत. काही एक 4-8 दिवसामध्ये इतका तुम नहीं चिल्ला नहीं तुम्हारा चिल्लर किसके पास है? नहीं एक मिनट तुम्हारे 15 साल नगर पालिका थी, 15 साल जिला परिषद थी. एक मिनट 15 तुम 5 साल आमदार थे. तुम्हारे पास ज्यादा चिल्लर है, तुम्हारे पास चिल्लर है, तुम्हारे पास पैसा है. सुरेश के भैया के पास आमचं बोलणं हे मार्केट कमेटी में एक मिनट मार्केट कमेटी के 33 लाख का कोटी का घोटाला करके सब लोग फरार है विजयराव भांबले के. सबके जामिना हो गए, सगळ्याचे जामिना झाले. हे जे काय नागरिक लोक बोलतात हे पैसे बोलाले, चिल्लर बोलाले. चिल्लर ने ना नोट है, इन्हों जो बोल रहे, इन्हों जो बात बता रहे कि ये जिला परिषद आदमी भामड़े साहब ने इनको मत बनाए थे, मगर जिला परिषद अध्यक्ष खाली नाम को बनाए थे. नोटा वो कमा रहे थे, नाम को जिला परिषद अध्यक्ष था. बस बरं काय मी काय म्हणाले भांबळे बघा हे सोडा, तुम्ही म्हणले ना शिक्षणवर बोला, शिक्षणवर रोजगारच्या बाबतीमध्ये आमच्या मॅडमने 2 कारखाने आणले. एक टोकाई कारखाना वसमत तालुक्यामध्ये आणि एक तुळजाभवानी कारखाना सेलू तालुक्यामध्ये. आणि शिक्षणच्या बाबतीमध्ये आमची मॅडम सुशिक्षित असल्यामुळं त्याची IPSC पढाई झाल्यामुळं त्याने आमच्या अल्पसंख्याक समाजासाठी 48 लाख रुपये त्याने अल्पसंख्याक शाळेला दिलेले आहे. हे शिक्षणच्या बाबतीमध्ये हेच आपला खरा विकास आहे. तुम्ही म्हणले ना की हे नाही, 48 लाख रुपये आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या स्कूलसाठी त्या मॅडमने दिले आम्हाला. अभी तक किसी को महामंडल की याद नहीं आई. अभी महामंडल हमारी भाजपा सरकार की शुरू हुई जब से मौलाना आजाद भाग भांडवल को 150 कोटी का भी टारगेट बना के दिया है अल्पसंख्यक. अभी तक कहाँ थे महामंडल वाले? इलेक्शन आया बोल के चुत्या बना रहे मुसलमानों को. बरोबर ठीक आहे. वैसा का JR के साथ है. मैं JR बताता हूँ. मौलाना आजाद महामंडल 10 साल से बंद था, अब चालू हुआ. कांग्रेस की सरकार में चालू था, वो हमने उसके पैसे उठाए वाले, हमने उसके पैसे उठाए. मौलाना महामंडल चालू था. तर तुम्हाला काय वाटतंय हे स्थानिक लोक यांच्यासाठी भांडायला काय विकासावर कोणी बोलत तयार नाही, नुसतं आपलं भांडायला. यांच्यामध्ये विकास कामावरती मूळ हात घातला जात नाहीये. मतदारसंघातली परिस्थिती म्हणजे अलबेल आहे. विकास झाला का नाही? मुळात लोकांना विकास काय असते हेच माहित नाही. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. लोकांना हेच माहित नाही की विकास कशाला म्हणतात. लोक तेच रस्त्या नाल्याचा विकास तुम्ही सांगायले. पेरणीच्या मुद्द्यात बोललात म्हणून तुम्हाला सांगतो की तसं या सरांनी बोलले का शिक्षण पेरणाऱ्या शेतकऱ्याला आज शेतीच्या मालाला हमी भाव नाहीये. तसेच आमच्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये बोरी आणि आडगाव मंडळाच्या विम्यासाठी 2021च्या विम्यासाठी आमचे पाशा पटेल आपले इर्शाद पाशा म्हणून आहेत, त्यांनी आंदोलन केलं. 7 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्याच्यानंतर ती अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लेखी आश्वासन देण्यात आलं. मात्र आजी माजी आमदारांकडनं या शेतकऱ्यांच्या हिताचं काम बघण्यासाठी आणि त्यांना विमा कसा मिळावा या बाबतीसाठी सावत्र लेखांची वागणूक या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी दिली गेली आहे. त्याच्या बाजूनं कुणी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहिले नाही. म्हणून शेतकऱ्यांचा, गोरगरीब जनतांचा, बेरोजगारांचा इथं कुणी वाली नाहीये. म्हणून या तालुक्याचा विकास हा लोकांना भिंतीमध्ये दिसतो, कुणाला कंपाऊंड मध्ये दिसतो, तर कुणाला कुठल्या कार्यालयामध्ये दिसतो. हा विकास नसून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या खळग्या भरण्याचा कार्यक्रम आहे. तहसील कार्यालयात जर गेलात तर तिथं सर्वसामान्य नागरिक येतात, आमच्या माता भगिनी येतात, त्यांना शौचालयाची देखील सुविधा नाहीये. तशीच आपल्या या शासकीय रुग्णालयामध्ये देखील शौचालयाची व्यवस्था नाहीये. बिल उचलणे, बिल्डिंग बांधणे आणि पैसा कमवणे एवढंच काम म्हणजे विकास नसतो. तर सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा जिथं आला त्या जागेवरती मूलभूत सुविधा. ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात. यांच्या दोघांकडेही मुद्दे नाहीत म्हणून हे गुद्द्याचा खेळ यांचा सुरू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता
जे जिंतूर आणि सेलू तालुका आहे या दोन्हीही परिवारांना कंटाळलेला आहे. यांना थर्ड पॉलिटिकल फ्रंट पाहिजे. थर्ड पॉलिटिकल फ्रंट म्हणजे मी काय म्हणतोय, फक्त अपक्ष वगैरे नाही, तर तिसरा पॉलिटिकल फ्रंट जो आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच मिळणार आहे. आमच्या मतदारसंघात परिस्थिती अशी आहे, तिकीट भेटो अगर न भेटो, कोणाला भेटो अगर न भेटो, हे विषय वेगळा राहिला. परंतु विजयरावजी भांबळे साहेब यांची जे काम करण्याची जी पद्धत आहे, त्यांनी बाकीचे जे आहेत नेते, जे सुरेशराव नागरे असतील किंवा मेघनादिती बोर्डीकर असतील, आणि हे जे बाहेर राहतात म्हणून यांच्याकडं जनतेचं दुर्लक्ष होणार आहे. कारण की विजयरावजी भांबळे साहेब नेहमी लोकांच्या संपर्कात राहतात, जनतेच्या संपर्कात राहतात. रात्री 12लाही फोन लावला तरी ते फोन उचलतात, रिसीव्ह करतात. 100%, 101%. विजय भांबळे साहेब फटका बसून तर नाही. नाही नाही नाही, मराठा आरक्षणचा फटका ते सगळ्या समाजाला, सर्व समाजाला, आपला उमेदवार दिला तर तरी पण मला असं वाटतं की सर्व समाजाला ते घेऊन चालतात. एक जातीचं राजकारण ते करत नाहीत, सर्व समाजाला सोबत घेऊन चालतात. म्हणून त्यांना कुठलीही भीती त्यांना निर्माण म्हणजे नाही. मराठा आरक्षणाच्या बाजूनं भूमिका न घेणारे आणि विद्यमान आमदारांनी मराठा समाजाच्या मुलावरती गुन्हा दाखल करणे असेल, मराठा समाजाच्या आरक्षणावर ठोस भूमिका न घेता ओबीसी प्रवर्गात न जाता कुठेही मराठा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करणं, त्यानंतर ती अनेक मराठा समाजाच्या भावना दुखवणं, या कामामुळं मनोजदादा जरांगे पाटलांच्या फॅक्टरमुळे या दोन्ही आजी माजी यांच्यावरती राजकीय सत्तेचा ट्रॅक्टर मराठे नांगरून काढतील आणि मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील तेच इथं होईल. आमचे मराठा बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव सगळे 18 पगड जाती या मनोजदादा जरांगे पाटलाच्या सोबत आहेत. या मतदारसंघात बदल हवा निश्चित. 35-40 वर्षापासून या राजकारणाची ज्यावेळेसपासून सुरुवात झाली, या तालुक्याची मांडणी झाली, त्यावेळेसपासून इथं कोसोदूर विकासापासून तालुका मतदारसंघ राहिलेला आहे. इथं MIDC आहे, परंतु नावाला तिथं उद्योग नाहीत. म्हणून आमच्या तालुक्यातले पुन्हा एकदा सांगतो, जिंतूर सेलू मतदारसंघातील लोक आपल्या कुटुंबासह स्थलांतरित झालेले आहेत. ते पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई 100% सगळ्यांना याचा फटका बसणार म्हणजे बसणार. कारण की मेळावे तिथं आणि रोजगार मात्र निर्मिती नाही इथं, अशी कंडिशन झाल्यामुळं इथल्या नागरिकांना आता शून्यता आलेली आहे. म्हणून विकासाच्या कामावर म्हणजे रस्ते, नाल्या, वीज हा नसतो, तर विकास हा रोजगार निर्मितीपासून त्याचं कुटुंब सदृढ करण्याचं आणि त्याच्या मागं गाव सदृढ करण्याचं काम असतं. तो विकास असतो, तो इथं झालेला नाही. काय नाही, हे जे म्हणाले ना त्यांचे काही लोकांचे झाले असेल, मात्र विजयरावचा आत्ता फोन लावा अर्ध्या रात्री, मग जरा इलेक्शन झाल्यावर मग नाही, मग 4-4 दिवस काचा लावून जातात. हे मी बघितलेलं आहे. तर विजयराव बी नका, मॅग्ना मॅडम बी नका, काहीतरी नवीनच असावा आता, हा माझी इच्छा आहे. तर या होत्या जिंतूर सेलू विधानसभाच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ.